नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RJGK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण आपल्या आवडत्या क्रिकेट या खेळाबद्दल माहिती बघणार आहोत. क्रिकेटला सुरुवात कधी झाली, T20ला सुरुवात कधी झाली, हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. चला तर पाहूया आपला पहिला प्रश्न. BCCI म्हणजे काय आणि BCCIचा फुल फॉर्म काय आहे? तर तुमचं योग्य उत्तर आहे BCCI म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. तुमचा दुसरा प्रश्न आहे, BCCI भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची स्थापना कधी झाली? तुमचे योग्य उत्तर आहे 1 डिसेंबर 1928. तुमचा पुढचा प्रश्न आहे, BCCIची स्थापना कोठे झाली होती? तुमचे योग्य उत्तर आहे मद्रास या ठिकाणी BCCIची स्थापना झाली होती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, BCCIचे पहिले अध्यक्ष कोण होते? तुमचे योग्य उत्तर आहे BCCIचे पहिले अध्यक्ष RE ग्रँड गोवन हे होते. तुमचा पुढचा प्रश्न आहे, BCCIचे मुख्यालय कोठे आहे? तुमचे योग्य उत्तर आहे मुंबई वानखेडे स्टेडियम, महाराष्ट्रात. तुमचा पुढचा प्रश्न आहे, BCCIचे 36वे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे रॉजर बिनी हे BCCIचे 36वे अध्यक्ष होते. तुमचा पुढचा प्रश्न आहे, 2025 सालासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIचे अध्यक्ष कोण आहेत? तुमचे योग्य उत्तर आहे मिथुन मन्हास. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पहिला आशिया चषक कधी खेळला गेला होता? तुमचे योग्य उत्तर आहे 1948 रोजी पहिला आशिया चषक खेळला गेला होता. तुमचा पुढचा प्रश्न आहे, एशियन कप कधी आंतरराष्ट्रीय T20 स्वरूपामध्ये खेळवली गेली? तुमचे योग्य उत्तर आहे 2016 पासून एशियन कप ही आंतरराष्ट्रीय T20 मध्ये खेळण्यात सुरुवात झाली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, एशियन कप 2025 कोणत्या देशात होणार आहे? तुमचे योग्य उत्तर आहे UAE म्हणजे युनायटेड अरब अमिराती या देशात होणार आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, एशियन कप 2025ची फायनल तारीख कोणती आहे? तुमचे योग्य उत्तर आहे 28 सप्टेंबर 2025 ही एशियन कपची फायनल तारीख आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, एशियन कप 2025चे कर्णधार कोण आहेत? तुमचे योग्य उत्तर आहे सूर्यकुमार यादव हे एशियन कपचे कर्णधार आहेत. तुमचा पुढचा प्रश्न आहे, एशियन कप 2025 सुपर 4 स्टेजमध्ये भारताने बांगलादेशला किती धावांनी पराजित केले? तर तुमचे योग्य उत्तर आहे 41 धावांनी भारताने बांगलादेशला पराभूत केले. तुमचा पुढचा प्रश्न आहे, एशियन कप 2025मध्ये फायनलमध्ये भारताचा सामना कोणत्या संघाशी होणार आहे? तर तुमचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान. तुमचा पुढचा प्रश्न आहे, एशियन कप 2025मध्ये कोणते नवीन संघ सहभागी झाले आहेत? तर तुमचे योग्य उत्तर आहे UAE, ओमान आणि हाँगकाँग हे 3 देश सहभागी झाले आहेत. तुमचा पुढचा प्रश्न आहे, एशियन कप 2025मध्ये भारत आणि श्रीलंका यांचा सामना कसा संपला? योग्य उत्तर आहे मॅच टाय झाली होती आणि भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकलं आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, एशियन कप 2025मध्ये पहिले सामने कोणत्या दिवशी सुरू झाले?
तर तुमचे योग्य उत्तर आहे 9 सप्टेंबर 2025. तुमचा पुढचा प्रश्न आहे UAE मध्ये सामने कुठल्या स्टेडियममध्ये होणार आहे? तुमचे योग्य उत्तर आहे दुबई आणि अबुधाबी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम. तुमचा पुढचा प्रश्न आहे एशियन कप 2025मध्ये फायनल कोणत्या दिवशी होणार आहे? तुमचे योग्य उत्तर आहे 28 सप्टेंबर 2025 रोजी एशियन कप 2025 फायनल होणार आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे एशियन कप 2025मध्ये भारताचा सामना कोणत्या दिवशी सुपर फोरमध्ये श्रीलंका विरोधात झाला? तुमचे योग्य उत्तर आहे 24 सप्टेंबर 2025 रोजी एशियन कपमध्ये भारताचा श्रीलंकासोबत सामना झाला. तुमचा पुढचा प्रश्न आहे एशियन कप 2025मध्ये भारत vs पाकिस्तान फायनल सामना कुठे होणार आहे? तुमचे योग्य उत्तर आहे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम. तुमचा पुढचा प्रश्न आहे एशियन कप 2023चे विजेते कोण होते? तुमचे योग्य उत्तर आहे भारत हा देश 2023चा विजेता आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे क्रिकेटचा महाकुंभ म्हणून कोणती स्पर्धा ओळखली जाते? तुमचे योग्य उत्तर आहे एशियन कप हे क्रिकेटची महाकुंभ म्हणून ओळखली जाते. तुमचा पुढचा प्रश्न आहे ओमान प्रथमच एशियन कप कोणत्या वर्षी खेळत आहे? तुमचे योग्य उत्तर आहे 2025 ओमान हा देश प्रथमच एशियन कप खेळत आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे 1984मध्ये झालेल्या पहिल्या एशियन कपचा विजेता कोण आहे? तुमचे योग्य उत्तर आहे भारत. तुमचा पुढचा प्रश्न आहे एशियन कपचे आयोजन कोणत्या कालावधीत केले जाते? तुमचे योग्य उत्तर आहे एशियन कपचे आयोजन दर 2 वर्षांनी केले जाते. तुमचा पुढचा प्रश्न आहे एशियन कप 2025 कोणत्या महिन्यात खेळवला जात आहे? तुमचे योग्य उत्तर आहे सप्टेंबर 2025मध्ये एशियन कप हा खेळवला जात आहे. तर बघूया 28 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या फायनलचा विजेता संघ कोणता? भारत विरुद्ध पाकिस्तान. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.